विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला विचारा. मी नक्की काहीतरी सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल. बरेचदा असं होतं की आपलं लॉग इन क्रेडेन्शियल सर्व व्यवस्थित असतं, बरोबर असतं, तरीही वेबसाईट रॉंग दाखवतं की होत नाही आहे. तर मुळात घबरायची गरज नाही. आपल्याला परत नेमकं लॉग इन करायचं आहे. तरी रॉंग दाखवत असेल तरी परत लॉग इन करायचं आहे, कारण वेबसाईट लॅगमुळे ते तसं होतं. आणि जर तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसेल, चुकीचा असेल, तर तो तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन तो पासवर्ड चेंज करून घ्यावा. नंतर ते तुम्ही करू शकता. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो की जे मुद्दे भरले ते आपण सर्व मुद्दे भरून घेतो, नंतर मग खाली सेव्ह करतो, तर ते नंतर वेबसाईट इरेज दाखवते. तर तसं नाही करायचं. आपल्याला 1 किंवा 2 मुद्दे भरल्यानंतर आपल्याला ते खाली जाऊन सेव्ह करून घ्यायचं आहे. परत तिसरा चौथा मुद्दा भरायचा, परत सेव्ह करायचा, 5वा 6वा परत सेव्ह करायचा. अशामुळे आपलं सर्व मुद्दे व्यवस्थित भरून होतील. अजून एक प्रॉब्लेम येतो की 18वा आणि 19वा जो प्रश्न आहे त्यासंबंधी खूप साऱ्या जणांना अडचण येते. की आपण होय आणि नाहीवर क्लिक तर करतो, पण ते ब्ल्यू डॉट्समध्ये दाखवत नाही, ब्लॅक डॉट्समध्ये दाखवते, की असं दाखवते की आपण क्लिक केलंच नाही आहे. तर तक्रारपेटीसंबंधी प्रश्न आहे की आपण जर 18वा प्रश्नावर जर क्लिक केलं की तक्रारपेटी बसवण्यात आली आहे का, जर त्यावर जर तुम्ही होय क्लिक करत असाल तर बाकीचे प्रश्न उपप्रश्न हे ओपन होतात. तर होयवर क्लिक केल्यानंतर मग तो पुढचा प्रश्न की तुम्ही 2 वेळा उघडता का, तक्रारपेटीच्या तर ते उपप्रश्न आपण होय आणि नाहीवर क्लिक करून घेतो. नंतर ते ब्लॅकमध्ये दाखवतात. त्याबद्दल टेन्शन घ्यायचं गरज नाही. ऑलरेडी ते तुमचं सेव्ह झालेलं आहे. त्याबद्दल जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. आपल्याला 60 प्रश्न टिक करायचे आहेत आणि जमलंच तर आपल्याला ते कमाल आपल्या अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. नंतर आपल्याला 60 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव, नंबर टाकून सबमिट करायचं आहे. OTP येईल मुख्याध्यापकाच्या नंबरवर, तो टाकायचा आणि आपला डाटा फायनलाइज होईल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तो तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.